नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं कृषी जागरण मध्ये मनापासून स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत किसान मेळाव्यामध्ये, पुणे येथील मौशी येथील किसान मेळाव्यामध्ये। इथे अनेक वेगवेगळ्या कृषी कंपन्या असो, उद्योग क्षेत्रातील कंपन्या असो, अगदी व्यावसायिक कंपन्या असो, अशी प्रत्येक कंपनी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टचं प्रदर्शन करत आहे। तर आज आपण कुठे आलो आहोत हे मला तुम्हाला वेगळं सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच पाहू शकता। आज आपण मारुती सुझुकी, जो भारतातील सर्वात नंबर 1 ब्रँड आहे, त्या ब्रँडच्या तिथे आलो आहोत। नेमका त्यांच्या नवीन कोणकोणत्या गाड्या लॉन्च झाल्या आणि अजून त्या संदर्भात अपडेट घेण्यासाठी आपण त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधूया। नमस्कार, ही आपली जिमनी जी तुम्हाला एसयूव्ही सेगमेंट मध्ये प्रोव्हाइड होते। तुम्हाला पॅन इंडिया लेवलला लेटेस्ट लॉन्च झालेले, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर एसयूव्ही सेगमेंट ऑफ रोडिंग कार मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे। आतमध्ये इंटेरियर बघायचं झालं तुम्हाला आतमध्ये फुल फीचर वगैरे लोडेड कार आहे तुम्हाला, ज्याच्यात तुम्हाला आतमध्ये 6 एअरबॅग 4x4 सेगमेंट मध्ये तुम्हाला कार मिळून जाईल। याच्यात तुम्हाला जे तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी त्या सर्व तुम्हाला इन्क्लूड केलेल्या आहेत। पॉवर बटन, स्टार्ट स्टॉप, क्रूज कंट्रोल, त्याच्यानंतर 4x4 मोड, 2 व्हीलचा जो मोड आहे तो पण तुम्हाला प्रोव्हाइड केला जातोय। पूर्ण 9 इंच डिस्प्ले असणार आहे तुम्हाला आतमध्ये। म्युझिक सिस्टीम मध्ये ऑल तुम्हाला स्पीकर सिस्टीम जी आहे तुम्हाला 4 स्पीकर 310 वॅटचे स्पीकर असणार आहेत। त्याच्यानंतर पाठीमागे रिअर सीटला जर बघायचं झालं तर तुम्हाला पाठी पण 2 सीट मध्ये बसायला जागा आहे, स्पेस वगैरे। कंपनीच्या याच्यामध्ये तुम्हाला 4 सीटर कॅपॅसिटी आहे। 5 डोअर सेगमेंट मध्ये तुम्हाला ही कार लॉन्च झालेली आहे, जे की इंडियामध्ये ऑफ रोडिंगच्या सेगमेंट मध्ये पहिल्यांदाच तुम्हाला लॉन्च केलेली आहे। रिअरला पाहिलं बूट स्पेस साधारण तुम्हाला एक 290 लिटरचा बूट स्पेस भेटतोय। या साधारण तुम्हाला 290 लिटरचा बूट स्पेस भेटतोय याच्यामध्ये युटिलिटीसाठी। टायर साईज जी याच्यामध्ये तुम्हाला 15 इंचची टायर साईज येते, जे की तुम्हाला ऑफ रोडिंगच्या सेगमेंट नुसार ऑफिशियल दिलेली आहे। सुझुकी मध्ये तुम्हाला हे सेकंड व्हेरियंट आपलं फ्रॉन्क्स म्हणून आहे। लेटेस्ट आता एप्रिल मध्ये ऑटो एक्सपो मध्ये लॉन्च झाले। ही पण तुम्हाला प्रॉपर एसयूव्ही सेगमेंट मध्ये येते। तुम्हाला साधारण ग्राउंड क्लिअरन्स बघायचं झालं तर 190 चा ग्राउंड क्लिअरन्स आहे। समोर तुम्हाला LED मल्टी रिफ्लेक्टर लॅम्प दिलेले आहेत तुम्हाला। बाजूला DRL आहेत तुम्हाला ड्युअल टोन मध्ये आणि सिंगल टोन मध्ये, दोन्ही याच्यात तुम्हाला अलॉय व्हील भेटणार आहे 16 इंच टायर साईज मध्ये। आतमध्ये पण फुल फ्युचर लोडेड गाडी असणार आहे तुम्हाला। आतमध्ये इंटेरियर बघायचं झालं, इंटेरियर मध्ये तुम्हाला पूर्ण 6 एअरबॅग, बटन स्टार्ट स्टॉप, क्रूज कंट्रोल या सर्व फॅसिलिटी दिलेल्या आहेत तुम्हाला। 9 इंच डिस्प्ले, ह्या बेसिक गोष्टी आहेत। रिअरला तुम्हाला AC वेंट, टॉप एंड सेगमेंटला तुम्हाला AC वेंट दिलेले आहेत, पॉवर पॉइंट AC वेंट दिलेले आहेत। पाठीमागं बघायचं झालं साधारण तुम्हाला एक 310 लिटरचा बूट स्पेस भेटतोय तुम्हाला रिअरला, जे की तुम्हाला नॉर्मल सेगमेंट मध्ये तुम्हाला फुलफिल करू शकतो। समोरून लुक मध्ये पण प्रीमियम आहे। रिअरला पण तुम्हाला बघायचं झालं प्रीमियम लुक देते तुम्हाला। LED कनेक्ट, ऑल टेल लॅम्प कनेक्टेड असणार आहे याच्यामध्ये। फ्रंटला बघायचं झालं तुम्हाला डिझाईन याच्यात युनिक भेटणार आहे। वरती तुम्हाला रूफ रेल असणार आहेत, ज्याच्याने तुम्हाला परफॉर्मन्स इन्हान्स होतो। आतमध्ये पुश स्टार्ट स्टॉप बटन वगैरे बेसिक फॅसिलिटी पूर्ण दिलेले आहेत तुम्हाला। नमस्कार, माझं नाव अनुज कुलकर्णी। आपण आज कृषी प्रदर्शन मध्ये आहे। इथे आपली मारुती सुझुकीचा इव्हेंट आपण ऑर्गनाइज केलेला आहे। ही तिसरी गाडी आहे, न्यू बिग वॅगनर। ह्या मॉडेल आता अपडेट झालेलं आहे जानेवारी 2022 मध्ये। याचं पहिलं मॉडेल आपण 2002 मध्ये पहिले लॉन्च केलेलं आहे। हे 4थं मॉडेल आहे अपडेट केल्यानंतरचं। ही जी गाडी आपण कृषी प्रदर्शनामध्ये लावायचं कारण की ही जी आहे, कारण की आपण आपला भारत देश जो आहे कृषीप्रधान देश आहे, इथे सगळ्या गोष्टी, अवजारे, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात। त्यात ही जी गाडी आहे ही पण सगळ्यांना अफोर्डेबल आहे। सगळेजण शेतकरी वर्ग हा गाडी परचेस करू शकतो, या हिशोबाने आपण इव्हेंटमध्ये ऑर्गनाइज केलेला आहे। याच्यामध्ये CNG सुद्धा मॉडेल अवेलेबल आहे। पुण्यामध्ये CNG मिळतो, आउटसाईडला कुठे आहे माहीत नाही, पण आपल्यापाशी उपलब्ध आहे। CNG पण जास्त अफोर्डेबल आहे, कारण की CNGला पैसे कमी आणि मायलेज जास्त असतं। कारण की आपण जेव्हा गाडी बघतो तेव्हा मायलेज तुम्हाला जास्त लागतं। परत लगेज कॅपॅसिटी, बूट्स कॅपॅसिटी, हा जो आहे आता ही जी नवीन अपडेट केलेली आहे वॅगनर, याच्यामध्ये प्लॅटफॉर्म चेंज केलेला आहे पूर्णपणे। सर आतून तुम्ही बघू शकता येऊन
हे 1 लिटर आणि 1.2 लिटर दोन्ही सीसी मध्ये तुम्हाला इंजिन उपलब्ध राहतं. हे आता VXI मॉडेल आपण लॉन्च केलेलं आहे. ऑटोमॅटिक मध्ये आहे. ऑटोमॅटिक म्हणजे थोडक्यात एफर्टलेस ड्रायव्हिंगसाठी हे आहे. याच्यामध्ये मायलेज देखील खूप चांगलं आहे. 24चं मायलेज आपण क्लेम करतोय प्युअर पेट्रोल मॅन्युअल मध्ये. सर बूट स्पेस देखील मोठा आहे याच्यामध्ये. बघा सर बूट स्पेस हा जर का CNGचा गाडी घेतली आपण तर CNG मध्ये सर थोडासा बूट स्पेस कमी होतो, पण ज्यांचा यूज जास्त आहे ग्रामीण भागात जरा वापर जास्त राहतो तर त्या भागात वापरण्यासाठी खूप सुंदर अशी गाडी आहे सर. मी आता सांगितल्याप्रमाणे शेती क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील आणि व्यावसायिक क्षेत्रातील अगदी प्रत्येक क्षेत्रातील सर्व लोक इथे जमा झालेले आहेत आणि उद्योग क्षेत्रातील अनेक वाहनांच्या कंपन्या देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहे. परंतु आपण आहो भारतातील नंबर 1 मारुती सुझुकी. या संदर्भात मला खरंच वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना या संदर्भात माहिती आहे. सर एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपण या संदर्भात दोघांनी पण माहिती दिली आहे. तर आता या कृषी प्रदर्शनामध्ये तर तुम्ही काही शेतकऱ्यांसाठी, कारण इथे बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर काही ऑफर्स आहेत का तुमच्या? नक्कीच. आता कृषी प्रदर्शनामध्ये आपण स्पेशल कृषी प्रदर्शन यांनी ऑफर ठेवलेले आहेत. तुम्ही जर व्हेकल स्पॉटमध्ये जर बुक केलं तर साधारण तुम्हाला 10,000पर्यंत डिस्काउंट आहेत आणि एअर एंडच्या पण तुम्हाला बेनिफिशियल अशा भरपूर ऑफर आहेत तुम्हाला, ज्या की तुम्हाला सर्वांसाठी फायद्याच्या आहेत. अशा भरपूर ऑफर आणि स्कीम लॉन्च केलेल्या आहेत. बरोबर सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मारुती सुझुकी ब्रँड हा फक्त स्वतःचाच विचार करत नाही तर जनतेच्या हिताचा पण विचार करते, सर्वसामान्यांचा पण विचार करते आणि या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांचा पण विचार करत आहे असंच म्हणावं लागेल. जरी असेल त्यांना आपण डिस्काउंट देतोय ॲडिशनल. ज्यांच्या नावाने शेती सातबारा असेल त्यांना सुद्धा आपण ॲडिशनल डिस्काउंट देतोय. त्यात इयर एंडिंग पण चालू आहे. थोडीशी वेगळा आपण ऑफर पण अरेंज केलेली आहे. कृषी प्रदर्शनासाठी आपण स्पॉट बुकिंग जर केली तर आपण ॲडिशनल ऑफर देतोय. तरी बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या कृषी प्रदर्शनामध्ये आले असताल तर तुम्ही देखील या मारुती सुझुकी ब्रँडच्या स्टॉलला व्हिजिट द्या, कारण इथे ज्यांच्या नावावर सातबारा आहे त्यांच्यासाठी देखील काही डिस्काउंट आहे. काय डिस्काउंट आहे ते तर तुम्हाला इथे आल्यावरच कळणार आहे. मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की या संदर्भात अजून मारुती सुझुकीचे काही वेगळे प्लॅनिंग्स आहेत का? आता सध्या तरी जे आहेत ते रेग्युलर आहेच आहे तुम्हाला, बट तुम्हाला लेटेस्ट तुम्हाला रुरलसाठी आणि ज्या म्हणजे शेतकरी बांधवांसाठी पुढं विचार करणार आहे कंपनी, त्याच्यासाठी ऑफर वगैरे पण वाढवण्याचा विचार चालू आहे. जसं की कंपनी परचेस वगैरे त्याच्यासाठी ऑफर आहे, तसं तुम्हाला रुरल शेतकरी बांधवांसाठी पण ऑफर कंपनीने काढलेली आहे. तर त्यानुसार पुढं पण नक्कीच विचार केला जाईल. तुम्ही सांगता ऑफर सोबत अजून EV सुद्धा आपण काही थोडे दिवसातच, काही वर्षात आपण लॉन्च करतो. त्याच्यावर देखील मारुतीचा खूप जोरात अभ्यास चालू आहे. ते देखील आपण प्रोडक्ट काही दिवसातच लॉन्च होऊन जाईल, सगळ्यांना कळूनच जाईल. तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, विश्वसनीय, विश्वासू आणि त्यासोबतच जनतेचा, सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा विचार करणारा मारुती सुझुकी ब्रँड हा निश्चितच आपल्या प्रत्येकासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. धन्यवाद.